रामकृष्ण हरी. नमस्कार. वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, बंधू भगिनींनो, कसे आहात? सुखी असाल, आनंदी असाल, खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, आज तुम्हाला आपल्या ह्या वनस्पतीची ओळख या युट्यूब चॅनलवरनं वनस्पतींची ओळख आणि वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी उपाय यांची तुम्हाला माहिती मिळत असेल. तर तुम्हाला मी आज एक जबरदस्त असा उपाय सांगत आहे. जनावर, गाय, म्हैस, बैल, तर जनावरांची जखम भरून काढण्यासाठी तुम्हाला एका वनस्पतीचा जबरदस्त असा उपाय मी आपल्याला सांगत आहे. तर हा उपाय आपण करून आणि जनावरांची कुठलीही जखम तुम्ही तत्पर बरी करू शकता. त्यासाठी एकदम साधा सोपा सरळ उपाय आपल्या चॅनलवर साधे सोपे आणि सरळ उपाय आपल्याला सांगितले जातात. तर बघा, आपल्याला टेटूचं झाड माहित आहे. कोकणामध्ये टेटूची झाडं खूप असतात. तर टेटूच्या झाडाची मुळी काढायची आहे. टेटूच्या झाडाची मुळी काढायची आहे आणि वल्ली हळद घ्यायची आहे. टेटूच्या झाडाची मुळी उगाळायची आहे पाण्यावर, दगडावर. टेटूच्या झाडाची मुळी उगाळा, हळद पाण्यामध्ये उगाळा, त्याचा गंध करा, लेप, आणि तो लेप जनावराच्या जखमेवर लावा आणि पट्टीनं बांधा किंवा तसंच वाळून द्या. तर बघा, एकदम साधा सोपा आणि सरळ उपाय. जनावराची जखम भरण्यासाठी टेटूच्या झाडाची मुळी हळदीमध्ये उगाळून लेप दिल्यानंतर 6-7 दिवस हा उपाय केल्यानंतर जनावराला कुठली झालेली जखम पूर्णपणे भरून जाते आणि पूर्णपणे जनावराची जखम बरी होते. तर एकदम जनावराच्या जखमेवर केलेला अनुभव सिद्ध उपाय आहे. हा उपाय करून आपण आपल्या जीवनामध्ये सुखी व्हा. मुक्या जनावरांवर दया करा. भूतांची दया हे संतांचे भांडवल. प्रत्येकावर दया करा. दया, क्षमा, शांती ते देवाची वस्ती. म्हणून जनावराच्या जखमेवर जर तुम्ही टेटूची मुळे आणि हळद जर लावली तर त्याची जखम पूर्णपणे बरी होते. हा अनुभव सिद्ध उपाय मी आपल्याला शेअर केलेला आहे. चला, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि हा व्हिडिओ दुसऱ्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून ही माहिती दुसऱ्याला होईल. असेच व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आजच्या व्हिडिओ मध्ये इथंच थांबतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय धन्वंतरी भगवान.